आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर रमणी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। आज आपण या आंबेगाव भागातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहे की वार्ड रचना कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, त्यांचा त्यावरती आक्षेप आहे ते आज आपल्याला माहिती आहे। तुम्हाला काय वाटतं की यामध्ये कसा भेदभाव करण्यात आलेला आहे? नमस्कार, मी विजय क्षीरसागर, पतित पावन संघटना खडकवासला विभाग। आज जर तुम्ही पाहत असाल, आपण जे उभे आहे हा जो भाग आहे हा नव्याने प्रभाग रचना जी जाहीर करण्यात आली आहे, तर हा भाग 34 मध्ये जोडण्यात आलेला आहे। 34 म्हणजे की नरे वडगाव बुद्रुक। तर आपण तुम्हाला थोडक्यात मी याची रचना दाखवतो। हा जो भाग आहे तर इथून ते साईसिद्धी चौक हे फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर चालत जाण्याचा, आणि तिथनं पुढचा भाग जो 34 मध्ये अखंड जो आहे, तर आता तुम्ही खाली बघताल तर या ठिकाणी श्रीकंठ यू 16 नंबर जी गल्ली आहे एक, तिथून ते पूर्ण शिवसृष्टी हा सगळा भाग, ह्याला कोणत्याही प्रकारचा दळणवळणाचा साधा कोणतेही ट्रक, 2 व्हीलर 4 व्हीलर इमर्जन्सी लेवल अशी कोणतीच यंत्रणा ही 34 मध्ये जो भाग जोडला गेलेला आहे त्याची खालच्या आणि वरची अशी यंत्रणा जोडण्यात येतच नाही। आणि जर तुम्ही बघताल तर सर्वे नंबर 16 आणि जो आता नव्याने झालेला आहे 37, तर 37 मधलं कुटुंब सोसायटी आणि श्रीकंठ यू सोसायटी हा जो भाग जर तुम्ही या धनकवडी आंबेगाव पठारला जर बघताल तर वारंवार नागरिक ज्या तक्रारी करतात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जे आपण काम करतो, हे पूर्णतः भाग पहिल्यापासून येतोय हा धनकवडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये। त्यामुळे जास्तीत जास्त त्यांचं काम हे आंबेगाव पठार धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गतच येतं। नागरिकांची जी मागणी आहे त्याप्रमाणे तुमच्याकडनं असं काही महानगरपालिकेशी संपर्क करण्यात आलेला आहे का? त्यावर तुम्हाला काय आक्षेप घेतलाय तुम्ही? यामध्ये पतित पावन संघटनेमार्फत आम्ही सामाजिक काम करत असतो। पूर्वीपासून आपण काम केलेलं आहे की संघटना आपल्या दारी शासन आणि नागरिक सोबत एकत्र काम करी, या अनुषंगाने लोकांना याचा खूप दिलासा भेटलेला आहे। सहाय्यक आयुक्त जे आहेत धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाचे खूप चांगल्या पद्धतीने नागरिकांसोबत बॉन्डिंग आहे। अर्थातच त्यांच्या अडचणी ह्या 1 ते 2 दिवसात सोडवण्यात येतात। आज जर तुम्ही परिस्थिती पाहताल तर ह्या धनकवडी भागाला नव्याने कात्रज, त्रिमूर्ती चौक, राजमाता भुयारी मार्ग आणि भारतीय विद्यापीठ हा नव्याने भाग जोडण्यात आलेला आहे, जो की कात्रजचा परिसर होता तो, तर त्या भागाला या धनकवडी भागाची काहीच गरज नाहीये। आणि तो पूर्ण भाग जर बघताल तर तो पूर्ण भाग विकसित आहे, सुख सुविधेने भरलेला असा तो भाग आहे। तर त्याला प्रभाग क्रमांक 38 मध्ये म्हणजे आजच्या रचनेनुसार तिथे 5 नगरसेवक आहेत। थोडासा भाग जर त्या 38 मध्ये जोडला गेला तर काहीच त्याला प्रॉब्लेम येणार नाही अशी मला शाश्वती आहे। आणि प्रभाग क्रमांक सर्वे नंबर 16 जो आपण म्हणतोय की श्रीकंठ यू ते कुटुंब सोसायटी ही पूर्णतः आपल्या प्रभाग क्रमांक 37 मध्ये घ्यावी, याची लोकसंख्याही जास्त नाहीये आणि 37 मध्ये 4 नगरसेवक आहेत, त्यांना हे पूर्णतः काम योग्यरित्या व्यवस्थित ते काम पार पाडतील नागरिकांच्या अडचणी। आपल्याला काय वाटतं ही जी प्रभाग रचना केलेली आहे ही मनमानी पद्धतीने लागली गेली, आपल्याला वाटतं कसं? तर सरकार किंवा आमदार खासदार असं एक तऱ्हेने असं वाटतं की त्यांच्या सोयीनुसारच हा प्रभाग करण्यात आलेला आहे, आणि ह्याचं पूर्णतः अडचण ही नागरिकांनाच होणार आहे। थोडंसं प्रभाग रचना करताना नागरिकांचाही थोडासा हिताचा विचार करणं खूप गरजेचं होतं। आपण या सगळ्या प्रश्नांवर काही हरकती नोंदवलेल्या आहेत ना? हो, आज बघताल प्रभाग क्रमांक 37 आज जे 10 वर्ष संघटना काम करते, संघटनेच्या अनुषंगाने पतित पावन यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, त्या अनुषंगाने नागरिकांच्या अडचणी कशा सोडवता येतील यावेळेपेक्षा आत्ताचं जे मोठी खूप अडचण झालेली नागरिकांची जायचं कुठं नक्की, आज तो भागच नरे वडगाव बुद्रुकला जोडल्या कारणाने ह्या लोकांची खूप फसगत झाल्यासारखं दिसतंय। तर ह्याची तक्रार आणि सहाय्यक आयुक्त धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय, परत पुणे मनपा आयुक्त व इलेक्शन कमिशन ह्या तिघांना आम्ही मेल स्वरूपात तक्रार नोंदवलेली आहे। आपण माहिती जाणून घेतली अशा प्रकारे 15 आणि 16 नंबरचा जो आहे तो चुकीच्या वॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। मी सागर रमणी, आपण महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे।